हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 17 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अर्णव संपूर्ण प्रॉपर्टी, अर्धी नाही तर संपूर्ण प्रॉपर्टी या अंजलीच्या नावावर करायला तयार होता. पण मामीला हे घडू द्यायचं नव्हतं. त्यामुळे मामीने एक भन्नाट प्लॅन तयार केला. मामीने चक्क धुमाळशी हात मिळवणी केली आणि धुमाला सांगितलं की तुझ्या घरी जायचं आणि त्या अर्णवला किडनॅप करण्यासाठी माझी मदत करायची. शिर्केने अर्णवला कॉल केला आणि अर्णव धुमाचं नाव ऐकताच त्या लोकेशनला पोहोचला आणि धुमाने वल्लरीच्या गुंडांच्या मदतीने चक्क अर्णवला किडनॅप केलंय. मामीचा प्लॅन हा आहे की 4 दिवस जोपर्यंत आजी घरी परत येत नाही तोपर्यंत अर्णवला डांबून ठेवायचं आणि 4 दिवसानंतर त्याला सोडून द्यायचं. म्हणजे आजी घरी आल्यावर आजी काही प्रॉपर्टीची वाटणी होऊ देणार नाही. म्हणजे ईश्वरीने तर काहीच केलं नाही, पण वल्लरीने मात्र भारी प्लॅन तयार केलाय. मग ईश्वरी ही अर्णवला सोडवण्यासाठी तेथे पोहोचली आहे. ईश्वरी अर्णवला गुंडांच्या तावडीतून सोडवणार का? अर्णवला हा सगळा प्लॅन समजणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी किचनमध्ये चहा बनवत असते, परंतु तिचं लक्ष नसतं आणि तिला आठवतं की अर्णव आणि अंजली एकमेकांशी काय बोलत होते. अंजली ताई अर्णवला म्हणाली की अर्णव, तू ईश्वरीच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा खर्च करतोय हे मला बिलकुल आवडलं नाहीये. तू ईश्वरीशी लग्न केलंय याचा अर्थ ईश्वरीच्या आईबापाला सुद्धा तू दत्तक घेतलंय असा होत नाही. हे ऐकून ईश्वरीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर ईश्वरीला आठवतं की अंजलीने चक्क अर्णवच्या प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा मागितलाय. अंजलीताई किती वाईट बोलताय हे सगळं आठवून ईश्वरी दुःखी होते. ईश्वरीला आठवतं की तिच्या आईने तिला काय सांगितलं होतं. सुप्रिया म्हणाली होती, ईश्वरी, तू गणूबाप्पावरचा तुझा विश्वास ढळू देऊ नको. तू आता त्या घरची सून आहेस आणि त्या घराचे तुकडे होऊ नये यासाठी तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. तिचं लक्ष नसतं आणि त्याच वेळेस चहा ओतू जाणार इतक्यात आकाश तेथे येतो आणि गॅस बंद करतो. तो ईश्वरीला भानावर आणतो. ईश्वरी, आता चहा ओतू गेला असता. तर ईश्वरी म्हणते, सॉरी आकाश सर, मी तुम्हाला चहा आणून देते. तर आकाश म्हणतो, मी येथे चहा पिण्यासाठी नाही आलोय, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. ईश्वरी विचारते, काय झालं? तर आकाश म्हणतो, तुला असं वाटत नाही का अंजलीताई जे वागतीये ते खूप चुकीचं आहे. तिने दादाकडे प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मागितलाय. माझी अंजलीताई असं कधीच वागत नव्हती. प्रॉपर्टी, हिस्सा वगैरे या गोष्टी तिला इंटरेस्ट नव्हता. मग ती अशी का वागतीये? तू दादाशी याबद्दल बोललीस का? तर ईश्वरी सांगते, नाही, मी अर्णव सरांशी नाही बोलली आहे. आकाश म्हणतो, मला तर ना ताईचा खूप राग येतोय आणि मला तिच्याशी बोलण्याचीच इच्छा राहिली नाही आहे. ईश्वरी ही आकाशला समजावून सांगते, आकाश सर, आपण अंजलीताईंशी असं नको वागायला. मला मान्य आहे आजकाल त्यांचं वागणं थोडं विचित्र आहे, परंतु ते सगळं त्यांच्या प्रेग्नन्सीमुळे करताय. प्रेग्नन्सीमध्ये असे मूड स्विंग होत असतात आणि आपण उलट त्यांना समजून घ्यायला हवं, त्यांचा विचार करायला हवा. तुम्ही त्यांना हा चहा नेऊन द्या. तर आकाश म्हणतो, नाही, मी नाही चहा नेऊन देणार, कारण आजकाल पहिल्यांदाच आयुष्यात मला अंजलीताईशी नाही बोलायचं असं वाटतंय. कारण तिच्याशी बोलायला गेलं ना तर ती वादच घालते, सरळ तोंडी बोलतच नाही. ईश्वरी आकाशला समजावून सांगते, आकाश सर, त्या तुमची बहीण आहेत आणि बहिणीबरोबर असं नाही वागायचं. तुम्हाला त्यांचा राग येत असेल, पण प्रेग्नन्सीमध्ये असं होतं. आपणच त्यांना समजून घ्यायला हवं, त्यांना आनंदी ठेवायला हवं. तुम्ही ताईसाठी हा चहा घेऊन जा. आकाशला हे पटतं आणि आकाश म्हणतो, ठीक आहे, ती माझी बहीण आहे आणि मी तिच्यावर असा रुसवा नाही धरणार, मी चहा घेऊन जातो. असं म्हणून आकाश चहा घेऊन जातो. पण ईश्वरीला मात्र टेन्शन आलेलं असतं. आकाश अंजलीच्या रूममध्ये चहा घेऊन येतो आणि तिच्यासमोर चहा ठेवून काही न बोलता तेथून जाऊ लागतो. तर अंजली त्याला थांबवते आणि विचारते, थांब आकाश, मी तुझ्या वहिनीला बोलले, ईश्वरी वहिनीला, म्हणून तुला माझा राग आलाय का? तर आकाश म्हणतो, नाही, तू आजकाल चुकीचं वागते ना म्हणून मला राग आलाय. ही माझी अंजलीताई नाहीये जी प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा मागते, जी अर्णव आणि ईश्वरी इतकं वाईट बोलते. माझी अंजलीताई असं कधीच करत नव्हती म्हणून मला तुझा राग आलाय. मला तू ईश्वरीला बोलली म्हणून राग नाही आलाय. तर अंजली चक्क आकाशला विचारते, याचा अर्थ त्या नम्रताने सुद्धा तुझे कान भरलेत वाटतं. आकाशला मोठा धक्काच बसतो. आकाश चिडून म्हणतो, तू नम्रताला का आतमध्ये आणतीये? नम्रता आणि माझी भेट तर आजकाल झाली आहे, पण मी तुझ्याबरोबर लहानपणापासून आहे. मी तुझा भाऊ आहे, तू माझी बहीण आहे आणि मला तुझा राग आलाय, तुझ्या वागण्याचा राग आलाय.
त्यामुळे नम्रताला मध्ये आणायची गरज नाहीये, असं म्हणून आकाश रागारागाने निघून जातो. अंजलीला खूप राग येतो की अर्णवनंतर हा आकाशसुद्धा त्या नम्रताच्या बोलण्यात येऊन माझा विरोध करतोय. आणि थोड्या वेळानंतर वकील घरी आलेले असतात. मामा आणि अर्णव त्यांच्यासमोर बसलेले असतात. वकील साहेब अर्णवला सांगतात की तुमचा बिझनेस खूप मोठा आहे, खूप साऱ्या प्रॉपर्टी आहेत आणि या सगळ्या प्रॉपर्टीचे अर्धे हिस्से करायचे म्हटल्यावर थोडा वेळ लागेल. मामा म्हणतो, हो, तुम्हाला जेवढा वेळ हवा असेल तेवढा वेळ घ्या, पण सगळं प्रॉपर झालं पाहिजे. तेवढ्यात अंजली तेथे येते आणि वकील आले आहेत तरी अर्णवने मला नाही बोलवलं म्हणून अंजलीला खूप राग येतो आणि ती अर्णवला जाब विचारते, अर्णव, मी तुला सांगितलं होतं वकील आल्यावर मला बोलव, तू मला का नाही बोलवलंस? अर्णव म्हणतो, ताई, वकील आत्ताच आले आहेत, मी तुला बोलवणारच होतो, पण प्रॉपर्टीच्या गप्पा निघाल्या आणि राहून गेलं. मामासुद्धा म्हणतो, हो अंजली, अजून त्यांचा चहा पाणी व्हायचा सुद्धा बाकी आहे, तू बस. अंजली बसते. तेवढ्यात ईश्वरी सगळ्यांसाठी चहा घेऊन येते आणि अंजली ही लगेच ईश्वरीला जाब विचारते, काय ग ईश्वरी, सगळ्यांसाठी चहा तू घेऊन आली पण माझ्या रूममध्ये मात्र आकाशला चहा घेऊन पाठवलं, तू असं का केलंस? ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि मामा अंजलीला समजावून सांगतो, अंजली, आता वकील साहेब आले आहेत, आपल्याला जे महत्त्वाचं काम करायचं आहे ना प्रॉपर्टीचं, त्याबद्दल आपण बोलूया, हा विषय त्यांच्यासमोर नको. तर अंजली चिडून म्हणते, का नको मामा, का नको? हा विषय त्यांच्यासमोरच व्हायला हवा. आता आपण प्रॉपर्टीचे अर्धे हिस्से करतोय तर त्यांना कळलंच असेल ना की आपल्या घरात वाद सुरू आहेत, मग त्यांच्यासमोर सगळं सत्य आलेलं चांगलंच आहे ना. कळू द्या त्यांना ही ईश्वरी कशी वागते. माझं कसं आहे ना, माझ्या मनात जे असतं तेच माझ्या तोंडात असतं. मी मनात एक आणि तोंडावर एक असं नाही वागत. नाहीतर काही काही लोक तोंडावर बोलतात की मला हिस्से नकोय, मला घर तुटायला नकोय, आणि जसं वागायचं ना तसंच वागतात. असं म्हणून अंजली ईश्वरीला टोमणा मारते. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णवसुद्धा दुःखी होतो. आणि इकडे वल्लरी ही चक्क धुमाळला भेटायला आलेली असते. धुमाळ हा मोटरसायकलवर तेथे पोहोचतो आणि तो वल्लरीला विचारतो, तुम्ही मला येथे कशासाठी बोलवलंय? वल्लरी त्याला विचारते, तुम्हाला रिटायर व्हायला अजून किती वेळ बाकी आहे, किती वर्ष बाकी आहेत? तर धुमाळ म्हणतो, तुम्हाला काय करायचंय? तसंही मी रिटायर झाल्यानंतर हा देश सोडून जाणार आहे. मला तुमची ती केस या सगळ्यात पडल्याचा पश्चाताप होतोय. मला आता असं वाटतंय, कशासाठी मी तुमची साथ दिली? थोड्या पैशांसाठी मी या सगळ्या प्रकरणात अडकलोय. तर वल्लरी चिडून म्हणते, कसं आहे ना धुमाळ, जर तुम्ही माझी मदत केली नाही तर तुम्हाला रिटायरमेंट किंवा विदेश हे काहीच मिळणार नाही. मी ना एक निनावी ईमेल तुमच्या ऑफिसला पाठवणार ज्यामध्ये तुमच्या विरुद्धचे सगळे पुरावे असतील. मग तुम्ही त्यानंतर विदेशात नाही तर जेलमध्ये जाल, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून धुमाळला जबर धक्काच बसतो. धुमाळ चिडून म्हणतो, तुम्ही मला धमकी देताय ना, मग मी तुमचं नाव सुद्धा घेऊ शकतो, माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा जेलमध्ये जाल. असं म्हणून धुमाळ जाऊ लागतो. तर वल्लरी त्याला थांबून म्हणते, तुम्ही माझं नाव सांगाल पण माझ्याविरुद्ध तुमच्याकडे काय पुरावे आहेत? एकही पुरावा नाहीये. उलट तुम्हीच त्यामध्ये अडकाल. त्यामुळे मी जसं म्हणते ना तसंच करायचं. हे ऐकून धुमाला जबर धक्काच बसतो. मामी चांगलीच खुश होते. आणि इकडे ईश्वरी ही सगळ्यांसाठी पोह्यांचा नाश्ता घेऊन येते. आणि मग अर्णव हा वकील साहेबांना सांगतो, वकील साहेब, मला माझ्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे त्यापैकी अर्धी प्रॉपर्टी माझ्या अंजली ताईच्या नावावर करायची आहे. आणि वकील साहेब सांगतात, अर्णव सर, तुमच्या स्वास्तिक फॅशनची जी पॅरेंट कंपनी आहे स्वास्तिक गारमेंट्स, त्याचा अर्धा हिस्सा तर आधीपासूनच अंजली ताईच्या नावावर आहे. त्यानंतर ज्या नवीन कंपन्या उघडल्या आहेत त्याबद्दल आपण अर्धे हिस्से करूयात. तुमचे जे फार्म हाऊस आहेत, तुमच्या ज्या पुण्याची आणि कोल्हापूरची गारमेंटची फॅक्टरी आहे, त्याचबरोबर तुमच्या बाकीच्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्याबद्दल सुद्धा अर्धे हिस्से करायचे. तर त्यासाठी थोडा वेळ लागेल. ही खूप मोठी लिगल प्रोसिजर आहे. आणि वकील आपल्या असिस्टंटबद्दल याविषयी बोलू लागतात. तेव्हा अंजली ही ईश्वरीकडे आणि अर्णवकडे खूप रागारागाने पाहत असते. आणि ईश्वरीला मात्र टेन्शन आलेलं असतं की हे काय होतंय आणि मला प्रॉपर्टीचे हिस्से होऊ द्यायचे नाहीये. तर इकडे धुमाळला मात्र चांगलाच घाम आलेला असतो. आणि वल्लरी त्याला म्हणते, धुमाळ, तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? मी तुम्हाला खूप साधं सोपं काम सांगणार आहे, तेवढं काम करायचं म्हणजे तुमची सुटका झालीच म्हणून समजा. धुमाळ चिडून म्हणतो, ओ वल्लरी मॅडम, कोणाचा खून बिन करायचा असेल ना तर मी तुमची मदत करणार नाहीये. तर वल्लरी म्हणते, नाही हो, कोणाचा खून बिन नाही करायचा आहे, खूप साधं भोळं काम करायचं आहे. तुम्हाला फक्त त्या अर्णव राजे शिर्केला किडनॅप करायचं आहे. धुमाच्या पायाखालची जमीनच सरकते. तो चिडून म्हणतो, तुमचं डोकं फिरलंय काय? एवढ्या मोठ्या माणसाला किडनॅप करायचं? काय बोलताय तुम्ही?
वल्लरी म्हणते, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुम्हाला मी जेवढं सांगते ना, फक्त तेवढं करायचं. गुंड माझे असतील आणि अर्णवला तेच किडनॅप करतील. तुम्ही फक्त मी सांगितलं तेवढं करा. धुमाळ विचारतो, पण नेमकं तुम्ही हे कशासाठी करताय? तर वल्लरी सांगते, कसं आहे ना, माझ्या घरात प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहेत आणि अर्णव त्याची अर्धी प्रॉपर्टी त्याच्या बहिणीच्या नावावर करायला येणार आहे. मला हे नको आहे. त्यामुळे 4 दिवसानंतर माझी सासू परत येणार आहे. तोपर्यंत अर्णवला फक्त डांबून ठेवायचं आहे. त्यानंतर मी त्याला सोडून देईल. तर धुमाळ विचारतो, पण 4 दिवसात तुमच्या मनासारखं नाही झालं तर तुम्ही तर त्या अर्णवला मारून टाकाल आणि सगळं माझ्यावरच शेकेल. तर वल्लरी चिडून म्हणते, धुमाळ तुम्हाला काही अक्कल आहे का? अर्णव येतो अर्णव, सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर आहे. मी त्याला कशाला मारेल? जोपर्यंत माझ्या नावावर प्रॉपर्टी होत नाही ना, तोपर्यंत मी त्याला काही करणार नाही. कमीत कमी त्याची सही तर लागेल ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जेवढं सांगितलं ना तेवढं करा. असं म्हणून वल्लरी धुमाळाला आपला सगळा प्लॅन सांगते. धुमाळ म्हणतो, ठीक आहे, आणि तो तेथून निघून जातो. वल्लरी चांगलीच खुश होते आणि विचार करते, जावई बापू, तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्ही मला डबल क्रॉस करून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्याल? नाही. मागील 25 वर्षांपासून या प्रॉपर्टीच्या भोवती नागिनीसारखी वेटोळा घालून बसली आहे मी, आणि जो कुणी या प्रॉपर्टीवर चालून येईल त्याला डंख मारल्याशिवाय सोडणार नाही. असा विचार करून वल्लरी खूप खुश होते आणि खरंच ती नागिने यावर विश्वास बसतो. इकडे प्रॉपर्टीचे सगळे लीगल पेपर्स तयार झालेले असतात आणि वकील साहेब सांगतात, अर्णव सर, सगळी प्रोसिजर तर होतीये. आज शुक्रवार आहे, आपण प्रोसिजरला सुरुवात करूया, पण यासाठी थोडा वेळ लागेल. तर अंजली म्हणते, ठीक आहे वकील साहेब, तुम्ही वेळ घ्या, पण सगळं प्रॉपरली करा. तेवढ्यात शिर्के अर्णवला कॉल करतो आणि सांगतो, सर, आपण त्या धुमाळावर वॉच ठेवला होता, तो धुमाळ आत्ता त्याच्या घरी परत आलाय. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो आणि तो जोरात ओरडतो, व्हॉट? आणि सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. शिर्के सांगतो, हो सर, मी तुम्हाला लोकेशन पाठवतोय, तुम्ही त्या लोकेशनवर पोहोचा, म्हणजे तुम्हाला धुमाळ सापडेल. अर्णवला वाटतं, अरे वा, धुमाळ तर सापडलाय, पण मी हे सगळ्यांना नाही सांगू शकत, ईश्वरीला नाही सांगू शकत, कारण ईश्वरी माझ्या मागे मागे येईल आणि तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. ईश्वरीलाही सांगायचं नाहीये. पण प्रॉपर्टीचं काय करायचं? हा मॅटर तर पुढेही होईल, पण आता धुमाळ हाती लागणं महत्त्वाचं आहे. त्याने ईश्वरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मला जावंच लागेल असा विचार अर्णव करतो आणि वकील साहेबांना म्हणतो, वकील साहेब, मला आता खूप महत्त्वाचं काम आलं आहे, मला जावं लागेल. तुम्ही मामा आणि ताईबरोबर सगळी प्रोसिजर करून घ्या. तर अंजली ही लगेचच अर्णवला थांबवते आणि विचारते, अर्णव, काय चाललंय तुझं हे? तू कुठे चाललाय? आधी हे काम करायचं. अर्णव म्हणतो, नाही ताई, मला खूप महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागेल. अंजली म्हणते, नाही अर्णव, तू हे सगळं जाणून बुजून करतोय ना. काल तर सगळी प्रॉपर्टी तू माझ्या नावावर करायला तयार होता, पण या ईश्वरीने तुझे कान भरले की नाही सर, अंजलीताईच्या नावावर प्रॉपर्टी नाही करायची, म्हणून तू नाटकं करतोय आणि येथून जातोय. अर्णव अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करतो, नाही ताई, ईश्वरीने माझे कान नाही भरलेत. मी खूप महत्त्वाच्या कामासाठी चाललोय. तू सगळी प्रोसिजर करून घे ना. तर तुझा माझ्यावर एवढाही विश्वास राहिला नाहीये का? अंजली चिडून म्हणते, नाही, माझा तुझ्यावर विश्वास राहिलेला नाहीये. अर्णवला खूप वाईट वाटतं. ईश्वरी आणि मामासुद्धा दुःखी होतात. तर अर्णव हा वकील साहेबांना म्हणतो, वकील साहेब, ही माझी ताई आहे अंजली, हिच्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी करा. तिला जे काही हवं आहे ते तिला द्या. तिला जर संपूर्ण प्रॉपर्टी हवी असेल, माझं सगळं हवं असेल, सगळं तिला द्या. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती माझी ताई आहे, ती काही चुकीचं करणार नाही. आणि अर्णव हा अंजलीला म्हणतो, ताई, आता मी येथे थांबू शकत नाही. तुला जे काही हवंय, सगळं हवंय, सगळं घे. आणि असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. अंजलीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी अर्णवच्या मागे सर सर करत बाहेर पळते आणि मामा अंजलीला म्हणतो, झाली का तुझी इच्छा पूर्ण? चल, आपण बाकीची प्रोसिजर करून घेऊया. आणि हे दोघेजण वकिलांबरोबर बसतात. इकडे अर्णव घराबाहेर येतो. ईश्वरी त्याला थांबवते आणि विचारते, सर, तुम्ही कुठे चाललाय? अर्णव म्हणतो, मला महत्त्वाचं काम आहे. ईश्वरी त्याला थांबून विचारते, सर, काय महत्त्वाचं काम आहे? या प्रॉपर्टीच्या वाटणीपेक्षा महत्त्वाचं काम आहे का? मला सांगा, कुठे चालला आहात? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला खूप महत्त्वाचं काम आहे, मी तुला नाही सांगू शकत. ईश्वरी त्याला परत थांबवते. विचारते, सर, कुठे चाललाय? अर्णव म्हणतो, गार्डनमध्ये फिरायला चाललोय, येतेस का? ईश्वरी म्हणते, सर, खरं खरं बोला, कुठे चाललाय? पण अर्णव तिला काहीच न सांगता गाडीमध्ये बसतो, गाडी लावून घेतो आणि तेथून निघून जातो. ईश्वरी विचार करते, सर इतक्या घाईगडबडीने कोठे गेले असतील? त्यांना शिर्केंचा कॉल तर आला होता,
मग शिर्केंनी असं काय सांगितलंय हाच प्रश्न ईश्वरीला पडतो आणि ईश्वरी घरामध्ये येते आणि ईश्वरीला पाहताच अंजली टाळ्या वाजू लागते. ईश्वरी विचारते काय झालं ताई? तर अंजली म्हणते वा ईश्वरी वा, काय ॲक्टिंग करतेस तू, एक नंबर. म्हणजे सगळं स्वतःच करायचं आणि नंतर मी काय केलं असा आवानायचा, हे फक्त तुलाच जमू शकतं. ईश्वरीला वाईट वाटतं. मामा अंजलीला समजावून सांगतो, अंजली वकील साहेबांसमोर हे करू नकोस, आधी आपलं काम करून घेऊया. अंजली म्हणते का नाही करायचं मामा, का नाही करायचं? ही ईश्वरी कशी वागते हे त्यांना सुद्धा कळायला पाहिजे ना. मामा विचार करतो काय महामूर्ख अंजली आहे आणि तो वकील साहेबांना म्हणतो, वकील साहेब तुम्हाला शांती हवी असेल ना तर तुम्ही स्टडी रूममध्ये बसा, म्हणजे तुम्हाला तुमचं काम करता येईल. वकील तेथून निघून जातात. ईश्वरी अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करते, ताई तुमचा गैरसमज होतोय. अंजली चिडून म्हणते, ईश्वरी तुझी ही नाटकं आहे ना माझ्यासमोर तर करूच नको. अर्णवला अचानक कोणास तरी फोन येतो आणि अर्णव हे काम सोडून निघून जातो. हा सगळ्या तुमच्या दोघांचा प्लॅन आहे हे मला कळत नाही का, असं तुला वाटतंय? बस कर तुझी नाटकं. ईश्वरी म्हणते, ताई तुम्हाला किती समजावलं ना तरी काही फायदा नाहीये. असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. मामासुद्धा अंजलीला म्हणतो, अंजली तू खूप चुकीचा विचार करतीये, तुझ्याशी बोलून फायदाच नाहीये. आणि मामासुद्धा तेथून निघून जातो. त्यामुळे अंजलीला वाटतं की सगळेच आपल्या विरोधात आहेत आणि कुणीही आपल्या बाजूने नाहीये. इकडे आकाश आणि नम्रता मस्त बाहेर फिरायला आलेले असतात. पण आकाश टेन्शनमध्ये असतो आणि तो नम्रताला सांगतो, आजकाल घरातलं वातावरण खूप बिघडलंय, त्यामुळे मला घरात थांबण्याची इच्छाच नाहीये. मला कळतच नाहीये अंजली ताई असं का वागतीये. अर्णववर तर तिचं किती प्रेम होतं, ती त्याच्याशी असं का वागतीये, प्रॉपर्टीतला हिस्सा का मागतीये आणि घरातील या सगळ्या प्रॉब्लेममुळे आपल्या दोघांचं लग्न होईल की नाही याची सुद्धा मला भीती वाटतीये की आपल्या दोघांच्या नात्याचं काय होईल. नम्रता आकाशला समजावून सांगते, सर काल मला सुद्धा असंच टेन्शन आलं होतं, पण माझ्या आईने मला समजावून सांगितलं की सगळं जग जरी तुमच्या विरोधात असेल ना तर दोन माणसं अशी आहेत जी नेहमी तुमच्या बाजूने उभी राहतील. आकाश विचारतो कोणती दोन माणसं? नम्रता सांगते, अर्णव जीजू आणि ईश्वरी. आईने मला समजावून सांगितलं की ईश्वरी घराचे कधीही तुकडे होऊ देणार नाही, या सगळ्या संकटांवर ती नक्कीच मार्ग काढेल आणि अर्णव जीजू काहीही झालं तरी आपल्या दोघांच्या बाजूने उभे राहतील आणि आपल्या दोघांचं नातं टिकून ठेवतील, आपलं लग्न लावून देतील, तुम्ही काळजी करू नका. आणि ही गोष्ट आकाशला सुद्धा पटते. आकाश स्माईल करतो आणि म्हणतो, खरंच नम्रता तुला भेटलं ना की माझं टेन्शन कुठल्या कुठे पळून जातं. आता मला काहीच वाटत नाहीये, माझ्या मनावरचा भार हलका झालाय. आणि नम्रता त्याला स्माईल करायला सांगते. आकाश खूप गोड स्माईल करतो. आणि इकडे अर्णव शिर्केने पाठवलेल्या लोकेशनवर पोहोचतो. धुमाळ आधीच तेथे लपून बसलेला असतो. डोक्यावर कॅप, तोंडावर मास्क असतो. अर्णव गाडीतून खाली उतरतो आणि विचार करतो, शिर्केने पाठवलेली लोकेशन तर हीच होती. हा धुमाळ कोठे असेल, शोधावा लागेल. आणि तो आजूबाजूला पाहत असतो. तेवढ्यात धुमाळ हा जाणून बुजून तेथे पालापाचोळा असतो त्याच्यावर पाय ठेवतो. त्याचा आवाज होतो. अर्णवला हा आवाज येतो. अर्णव त्या दिशेने पाहतो आणि अर्णवला धुमाळ दिसतो. धुमाळला समजतं की अर्णवने मला पाहिलंय आणि धुमाळ पुढे पुढे चालू लागतो. अर्णव आवाज देतो, ए थांब, कोण आहे, ए थांब. आणि हा धुमाळ पळू लागतो. अर्णव त्याच्या मागे मागे धावत असतो आणि धुमाळ एका गेटपर्यंत पोहोचतो आणि गेट आतमधून लावून घेतो. तेवढ्यात अर्णव तेथे पोहोचतो. अर्णव गेट उघडणार तर दोन गुंड तेथे येतात. एक गुंड अर्णवला मागून पकडतो आणि दुसरा गुंड चक्क अर्णवच्या नाकातोंडावर एक रुमाल ठेवतो. या रुमालाला गुंगीचं औषध लावलेलं असतं आणि अर्णव हा क्षणात बेशुद्ध पडतो. हे दोन गुंड अर्णवची उचलबांगडी करतात आणि अर्णवला आपल्याबरोबर घेऊन जातात. धुमाळ चेहऱ्यावरचा मास्क, डोक्यावरची टोपी काढतो. चांगलाच खुश होतो. इकडे वल्लरी वाट पाहत बसलेली असते. धुमाळ त्याच्या घरी पोहोचतो आणि वल्लरीला कॉल करून सांगतो, वल्लरी मॅडम तुमचं काम झालंय. अर्णव तुमच्या गुंडांच्या तावडीत आहे. पण मला एक गोष्ट सांगा, या कामासाठी तुम्ही मलाच का निवडलं? तर वल्लरी म्हणते, ज्या माणसाने माती खाल्ली आहे ना त्या माणसाने मला प्रश्न नाही विचारायचा. असं म्हणून वल्लरी फोन कट करते. धुमाळला खूप राग येतो आणि वल्लरी म्हणते, जावई बापू तुम्हाला काय वाटलं होतं तुम्ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्याल आणि मी फक्त बघत राहील? नाही, या प्रॉपर्टीवर माझ्या आकाशचा हक्क आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी फक्त माझ्या आकाशच्या नावावर होणार. यातील एक दमडी सुद्धा मी तुम्हाला मिळू देणार नाही. असा विचार करून वल्लरी खूप खुश होते
आणि फ्रेंड्स, पहिल्यांदाच वल्लरीने असं काहीतरी केलंय ज्यामुळे प्रेक्षक खुश होतील. नाहीतर ईश्वरी तर डोळ्यात पाणी आणि हातावर हात ठेवून बसली होती. तिने ही प्रॉपर्टी अंजलीच्या नावावर होऊ नये यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. पण वल्लरीने मात्र भारी प्लॅन बनवलाय आणि आता अंजलीच्या नावावर ही प्रॉपर्टी होणार नाही एवढं मात्र नक्की. इकडे आकाश आणि नम्रता कॉफी पिऊन आलेले असतात आणि आकाश म्हणतो, मला तुझ्याशी बोलून आणि कॉफी पिऊन खूप भारी वाटतंय. माझ्या मनावरचा भार हलका झालाय. आणि तेवढ्यात आकाशला ईश्वरीचा कॉल येतो. ईश्वरी आकाशला विचारते, सर, अर्णव सर कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे का? तर आकाश सांगतो, नाही. ईश्वरी त्याला सांगते, अर्णव सरांना अचानक कोणास तरी कॉल आला आणि ते घराबाहेर पडले. आता मी त्यांना कॉल करतेय तर त्यांचा फोनही लागत नाहीये. ते ऑफिसमध्ये सुद्धा नाहीये, घरीही नाहीये. मला खूप काळजी वाटतेय. आकाश म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी दादाला शोधतो. आणि तो फोन कट करतो. ईश्वरीला अर्णवची खूप काळजी वाटत असते. नम्रता विचारते काय झालं, तर आकाश तिला सांगतो, ईश्वरीचा कॉल होता. दादा घराबाहेर पडलाय, कोठे गेलाय कोणालाच माहीत नाहीये, फोनसुद्धा उचलत नाहीये. नम्रता, सॉरी, मी तुझ्याबरोबर टाईम स्पेंड करायला आलो होतो, पण मला आता दादाला शोधायला जावं लागेल. नम्रता म्हणते, हो सर, तुम्ही जा, टेन्शन घेऊ नका. आकाश अर्णवला शोधायला जातो. इकडे ईश्वरी खूप घाबरलेली असते. अर्णव सर कोठे गेले असतील, काय झालं असेल याची भीती तिला वाटते असते आणि ती गणूबाप्पासमोर हात जोडते. गणूबाप्पा, अर्णव सरांना सुखरूप ठेवा. ते कोठे आहेत याचा लवकरात लवकर मला शोध लागू द्या, काहीतरी मार्ग दाखवा, अशी प्रार्थना ती गणूबाप्पाला करते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मामीने एक जबरदस्त प्लॅन बनवला आहे आणि अंजलीचा पोपट होणार आहे. अंजलीच्या नावावर प्रॉपर्टी होणार नाही एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय आहे? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी शिर्केला कॉल करून विचारणार की अर्णव सर कोठे आहेत. शिर्के सांगेल, आम्ही धुमाळवर वॉच ठेवला होता, धुमाळ घरी आला, मी हे अर्णव सरांना सांगितलं होतं आणि त्यांना ते लोकेशन पाठवलं होतं. अर्णव सर धुमाळला शोधायला गेले आहेत. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि ईश्वरी ही धुमाचं लोकेशन तिला पाठवायला शिर्केला सांगते. शिर्के हे लोकेशन पाठवून देतो आणि इकडे या वल्लरीच्या गुंडांनी अर्णवला मस्त बांधून ठेवलेलं असतं. अर्णव विचारतो, तुम्ही मला इथे का बांधून ठेवलंय? हे गुंड म्हणतात, तुला आम्ही काही केलंय का? निवांत बसलेला आहे ना, काय खायचं प्यायचं असेल सांग, ते तुला आणून देतो, पण गप्प बसायचं. अर्णव विचारेल, अरे मला इथे खाऊ पिऊ घालायचंय, मग मला इथे कशाला पकडून आणलंय? तर हे गुंड म्हणतील, तुला सांगितलेलं कळत नाही का? गप्प बसायचं. तुला आम्ही इथे आणून ठेवलंय, येथे मस्त 4 दिवस राहा, खा पी मजा कर, फालतूच्या गोष्टींमध्ये कशाला पडतोयस? अर्णवला कळणारच नाही की या गुंडांनी त्याला येथे कशाला आणून ठेवलंय. आणि हे गुंड अर्णवने आणखीन बडबड करू नये म्हणून अर्णवचं तोंड बांधून ठेवतील. अर्णवचे हातपाय या खुर्चीला बांधलेले असतील, तोंड बांधलेलं असेल आणि अर्णवला काही स्वतःला येथून सोडवता येणार नाही. पण आपली सुपर वुमन ईश्वरी चक्क या लोकेशनवर पोहोचणार. आता शिर्केने ईश्वरीला ते लोकेशन पाठवलं असेल जेथे धुमाळ होता, पण ईश्वरी ते लोकेशन सोडून अर्णवला जेथे किडनॅप करून ठेवलंय तेथे सुद्धा कशी पोहोचली हे देवच जाणे. ईश्वरी या लोकेशनला पोहोचणार आणि तिला दिसेल की अर्णवला या गुंडांनी पकडून ठेवलंय, खुर्चीला बांधून ठेवलंय आणि गुंड मस्तपैकी पत्ते खेळत असतील, एन्जॉय करत असतील, कॅरम खेळत असतील. आणि ईश्वरी विचार करणार, अरे देवा, येथे तर 2 गुंड आहेत, मग या 2 गुंडांचा सामना मी कसा करणार? अर्णव सरांना कसं सोडवणार? आता ईश्वरी ही अर्णवला सहज सोडवेल, या गुंडांची धुलाई करून त्यांना हकलून लावेल आणि अर्णवला वाचवणार यात शंका नाहीये. पण ईश्वरी हे कसं करेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण कदाचित ईश्वरी अर्णवला सोडून स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेणार आहे. कारण ईश्वरी अर्णवला घरी घेऊन गेली तर अंजली पुन्हा त्याला म्हणेल, अर्णव चल कर, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. आणि अंजलीच्या नावावर प्रॉपर्टी करणं म्हणजे राजेशच्या घशात प्रॉपर्टी घालणं. म्हणजे या मालिकेत असं पहिल्यांदाच घडेल की ईश्वरी वल्लरीचा प्लॅन फ्लॉप करते आणि ते प्रेक्षकांना आवडणार नाहीये. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आता अर्णव अंजलीच्या नावावर खरंच प्रॉपर्टी करणार का? राजेशच्या घशात ही सगळी प्रॉपर्टी जाणार की वल्लरीचा प्लॅन यशस्वी होणार? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.